रजत आपण या व्यासपीठावर आयोजकांशी संपर्क साधा. रजत आपला देखील सन्मान केला जाईल, परंतु या आपण आता. जय कोलमा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2025 मागचा सामना एकतर्फी जिंकला तो म्हणजे VR शेलू संघाने आणि त्या मॅचचा हिरो ठरला प्रभात शेलार, ज्याने एक षटक हाताळत असताना 2 धावा खर्च केल्या आणि 1 गडी कमावला. फलंदाजी करत असताना ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आले तो ठरला मॅचचा हिरो. आणि वळूयात आपण आता ऑनगोईंग मॅचकडे. पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना असेल. एका बाजूला धामोत संघ आणि दुसऱ्या बाजूला बीड. श्री सिद्धिविनायक बीड आणि प्रथमेश दामोते. नाणेफेक जिंकली आहे. बीड संघाने फलंदाजी स्वीकारली आहे. जो धाडसी निर्णय घेतलाय त्याच्यावर आता चांगली कामगिरी करावी लागेल, कारण शेलूचं क्रीडांगण म्हटलं की दोन्ही साईडनी दोन्ही एंडने आपण खेळतोय, त्यामुळे फलंदाज आणि गोलंदाज दोघांना साजेशी खेळपट्टी आहे. 5 ओव्हरमध्ये कमीत कमी 55 ते 60 धावांचं लक्ष उभं करावं लागेल. इथे फलंदाजी करत असताना बीड संघाला पहिल्या चेंडूला डॉट, बॅटची काढा, नशिबाची साथ, बॉल थांबणार नाही, ब्लॅक स्क्रीनला धडक देणारा पहिलाच चौकार. पहिला चेंडू डॉट होता, परंतु त्याच्यानंतर मात्र नशिबाची साथ लाभली, ती म्हणजे बीड संघाच्या बाजूने. अतिशच्या बॅटमधून चौकार आलाय. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नितीन. ओ व्हॉट अ शॉट, बैठक स्ट्रोक, बॉल सीमा पार, मिड विकेटच्या डोक्यावरतून ठोकलाय षटकार. कापला नाहीये याचं चोख प्रत्युत्तर देत असताना बीड संघाचा आतिश इथे चौकार षटकारांची आतिषबाजी करतोय, परंतु नितीन देखील कमी नाहीये. एक चांगला गोलंदाज आहे, चांगला अष्टपैलू खेळाडू आहे दामोते संघातील. चांगला चेंडू पुन्हा एकदा बॅटची आतली काढा घेतली आहे. डायरेक्ट हिट केला होता, परंतु एक धाव रोखता येणार नाही. त्या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 11च्या घरात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, लॉंग ऑफ लाईक खेळाडू उभा आहे आणि एक डीप मिड विकेटला खेळाडू उभा आहे. हे 38 सर्कल भेदून मात्र धावा करायच्या आहेत. 4 चेंडूमध्ये 11 धावा आल्यात, म्हणजे चांगली सुरुवात केली आहे मी म्हणेल बीड संघाने. 5वा बॉल नितीनचा. चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता. टप्पा पाडल्यावर चेंडूने सरळ यष्टिरक्षकाला देखील भेदला. हाताला स्पर्श झाला चेंडू, परंतु कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडू हाताळलाय गोलंदाज नितीनने. मॅन्डेटरी पॉवरप्लेचं षटक हाताळणं म्हणजे सहज सोपं काम नाही आहे. फक्त 2 खेळाडू बाहेर असतात आणि त्याच्यानंतर मात्र भरपूर चान्स असतो फलंदाजांना. इथे चांगली कामगिरी केली नितीनने. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट. ऑन साइडला खेळाडू उभा होता. एकच धाव. या एका धावेने एका षटकाचा खेळ झाला समाप्त. आणि प्रथम फलंदाजी करत असताना श्री सिद्धिविनायक बीड संघाची धावसंख्या बिनबाद 12च्या घरात. 12 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लगेचच घाई करायची आहे. दामोते संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या. 20 मिनिटाच्या आत आपल्याला 4 षटकं कव्हर करायची आहेत. अदरवाईज तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. शिस्त पाळतोय आपण या स्पर्धेमध्ये. सातत्याने शेलूकरांची किंवा जे कोलम शेलू संघाची एक ओळख राहिली आहे की चांगल्या पद्धतीने सामने भरवायचे. आपण ही स्पर्धा पैसे कमवण्यासाठी अजिबात भरवत नाहीत, तर कुठेतरी नाव व्हायला पाहिजे. आपल्या गावचं, आपल्या संघाचं नाव व्हावं म्हणून सातत्याने जय कोलमामाता क्रिकेट संघ शेलू स्पर्धा भरवतो. 2 स्पर्धा सातत्याने शेलू गावात हमखास होत असतात. जेव्हा आमच्याकडे वेळ कमी असतो त्यावेळी आम्ही 2 दिवसीय स्पर्धा भरवतो छत्रपती चषक, परंतु ज्यावेळी आमच्याकडे वेळ असतो
त्यावेळी आपली मानाची सन्मानाची शेलू गावची आन बान शान की भरपूर वर्षापासून जी स्पर्धा 4 दिवस रंगत आली आहे ती म्हणजे हिंदू हृदय सम्राट चषक आणि तीच स्पर्धा भरपूर सारा वेळ काढून यावेळी जय कुलमाता शेलू संघाने भरवली आहे। एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त, धावसंख्या 12। केशवदादा मसने आपण देखील व्यासपीठावर यायचंय। एक क्रिकेटचे प्रचंड चाहते केशवदादा मसने, किरण, त्यानंतर भरपूर सारे या आपण व्यासपीठावर। दुसरं षटक गोलंदाज जयवंत, पहिलाच बॉल, हो हो कदाचित ट्राय केला असता तर झेल झाला असता, परंतु टप्पा पडला, चेंडूने सरळ वळण घेतलं आणि बॉल सीमा पार, 4 धावांसाठी चौकार। नक्कीच धामोते संघाचे पाठीराखे बबलू, आय थिंक बबलूच आहे, या आपण व्यासपीठावर स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून। पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, पुढचा बॉल अतिरिक्त, चेंडू हवेमध्ये आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चुकी होणार नाही, जजमेंट घेणं खूप कठीण असतं अशा वेळी, परंतु चांगला जजमेंट आणि दुसऱ्या चेंडूवर प्रत्युत्तर दिलंय जयवंतने, खेळाडू बाद। रुपेशने एक चौकार लगावला होता, परंतु त्याच्यानंतर मात्र माघारी परतलाय, निराश स्वतःवर। अतिशने चांगली सुरुवात केली होती, चौकार षटकार, एक धाव त्याच्या बॅटमधून आली, तब्बल 11 धावा त्याने ठोकल्यात, अजूनही खेळपट्टीवर तयार आहे, तैनात आहे। नवीन फलंदाज आता खेळपट्टीवर रवाना होतोय, ॲट नंबर 3 रुपेश गवळी, श्री सिद्धिविनायक बीड हा संघ। बीड देखील एक नावाजलेला संघ आहे, म्हणजे बिग बॅटल, बिग फाईट, जबरदस्त सामना पाहायला मिळेल नक्कीच। प्रेक्षकांना काय हवं असतं तर एक चांगली चुरशीची मॅच हवी असते। कदाचित सगळ्यांना वाटलं असेल की पहिला दिवस आहे म्हणजे कदाचित लो संघ असतील, परंतु तसं नाही आहे। पहिले 2 सामने जिंकलेत ते म्हणजे कोल्हारी संघाने, त्याच्यानंतर या अगोदरचा सामना जिंकला व्ही आर शेलू संघाने, आणि आता जी लढत सुरू आहे बीड आणि धामोते, या देखील 2 संघांमधून एक संघ पुढे सरकेल, म्हणजे चांगली क्वार्टर फायनल पाहायला मिळेल। पहिल्या दिवशी देखील एक चांगला मातब्बर संघ आपल्याला टॉप 4 मध्ये बघायला मिळेल, परंतु तो संघ कोणता असणार? रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, दुधारी तलवार, आल्या आल्या रिव्हर्स अटेम्प्ट, म्हणजे रिस्क घेतली होती। रिव्हर्सचं एक वैशिष्ट्य आहे, जर बॅटवर व्यवस्थित चेंडू आला तर तो सहज चौकार आणि षटकार जातो। काल देखील साई मसनेने रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, आम्ही त्याला कधी रिव्हर्स मारताना बघितलंच नाही, परंतु त्याने अभ्यास केला होता की प्रभास शेलार लेग कटर गोलंदाज आहे, कुठेतरी तो बाहेर काढतो तो चेंडू, म्हणून त्याने रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि तो यशस्वी देखील झाला होता। परंतु रिस्क असते, परंतु प्रत्येक खेळामध्ये रिस्क देखील घेणं खूप गरजेचं असतं, रिस्क महत्त्वाची आहे। तुम्ही जर सगळे चेंडू डिफेंड करायला जाल तर कदाचित तुम्ही आउट होऊ शकता, त्याच्यापेक्षा बेटर रिस्क घेऊन कुठेतरी धावा जमावायच्या असतात। स्पीडअप करा, चला दामोते संघ स्पीडअप करायचे, आपल्याला 20 मिनिटांचा अवधी आहे, अदरवाईज एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये येईल। जयवंत गोलंदाजी मार्कवर आहे, पहिल्या चेंडूवर चौकार, त्याच्यानंतर विकेट, आणि आता आलेली ही एक धाव। आता ऑन स्ट्राईक असेल अतिश, ज्याने चांगली फटकेबाजी केली आहे, त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे बीडकरांना। ओहो व्हॉट अ स्ट्रोक, परंतु डीप मध्ये खेळाडू तैनात आहे, त्याला चकून आउटफील्ड थोडीशी खराब आहे, त्याचा पुरेपूर फायदा झाला बीड संघाला, बॉल सीमा पार, 4 धावांसाठी चौकार। मग त्यावेळी ते गिव्ह करतात, कुठेतरी नशीब देखील असावं लागतं प्रत्येक गोष्टीमध्ये, ती नशिबाची साथ ते बीड संघाच्या बाजूने, परंतु ती नशीब पलटवण्याची ताकद आहे का? जबरदस्त फटका, स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराना, या अगोदरच्या चेंडूवर नशिबाचा चौकार होता।
या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25च्या घरात. 25 रन्स ऑन स्कोर बोर्ड. या षटकातील अद्यापही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ द पॉवर प्ले ओव्हर. दांडी गुल. बॅटची कट आणि यष्टांवर चेंडू जाऊन आदळलाय. यू मिस आय विल हिट. फर्निचर बिघडवलंय. मधली यष्टी वाकवली आहे आणि फलंदाज अतिश रुटे बॅक टू पॅव्हिलियन. जशी सिच्युएशन आहे तसं गाणं वाजवतोय. व्हेरी गुड हर्षद. चांगलं सॉन्ग आपण वाजवलं. होगी तरी दांडी गुल. दांडी गुल झाली आहे आणि नवीन बॅटर आता इन होतो ॲट नंबर 4 रवी फुलावरे. 5 षटकांची मॅच आहे. आतापर्यंत 2 गडी तंबूमध्ये परतलेत. 5 ओव्हरच्या मॅचचं एक वैशिष्ट्य असतं एक गाव 11 मध्ये की अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाला संधी मिळते खेळण्याची आणि आमचा तोच टार्गेट होता की 5 ओव्हरच्या मॅचेस आपण कव्हर करायच्या. पहिले 3 दिवस तर आपण 100% करू. फक्त शेवटच्या दिवशी कदाचित प्रॉब्लेम होऊ शकतो. परंतु जसं जमेल जर संघ वेळेवर उपस्थित राहिले तर आपण नक्कीच 5 ओव्हरच्या मॅचेस खेळू. नो डाऊट. पुन्हा एकदा नितीन. आडवी बॅट फिरवली होती. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाही. हा आला डॉट बॉल. पुन्हा एकदा स्वतःवर विश्वास दाखवला नितीनने. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा त्याने खर्च केल्या होत्या. एकही गडी त्याला कमावता आला नव्हता. परंतु पुन्हा एकदा अगदी जोशात षटक सुरू केलंय. इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वॉट फिल्डिंग. एका हाताने चेंडू अडवलाय. 2 धावा अडवण्यात यश आलंय. जबरदस्त फिल्डिंग. तुमचं क्षेत्ररक्षण म्हणजे तुमचा 12वा खेळाडू असतो खरं तर. आणि त्याच पद्धतीने फिल्डिंग केली. इथे जयवंत होता तिथे. 2 धावा त्याने अडवल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 27च्या घरात. 27 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 27 धावा धावफलकावर. स्लॉग स्वीप खेळायचा होता. इथे देखील चांगली फिल्डिंग आहे. जबरदस्त फिल्डिंग. एका हाताने चेंडू अडवलाय. 100% एफर्ट्स. दामोते संघाचा पाठीराखा बबलू देखील टाळ्या वाजून त्यांना cheer करतोय. कारण अत्यंत महत्त्वाची आहे फिल्डिंग करणं आणि प्रत्येक गावासाठी प्रत्येक संघासाठी पाठीराखे फार महत्त्वाचे असतात. पाठीराख्यांची साथ जर तुमच्या पाठीशी नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. ज्यावेळी तुम्ही जिंकता त्यावेळी कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर पडत असते. नेक्स्ट बॉल. जबरदस्त बॉलिंग. थोडासा दिशा भरकटलाय. उजव्या स्टिकच्या बाहेर चेंडू. इट्स अ वाईट बॉल. या अगोदरचा चेंडू डॉट होता. पहिला चेंडू निर्धाव. त्यानंतर 2 धावा डॉट आणि आताची आलेली एक वाईडची धाव. वाईडच्या मदतीने धावसंख्या 28. 2 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर. स्लोअर चेंडू फसवलाय. जबरदस्त गोलंदाजी नितीनची आणि खेळाडू माघारी पडतील रुपेश गवळी. मी अनाऊन्स केलं होतं की तिसरं षटक सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 28. आता आणखीन एक गडी गारद झालाय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 3.4 ओव्हरचा खेळ 2.4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय.
धावसंख्या 28. जबरदस्त कमबॅक करून दिले नितीनने. व्हेरी गुड बॉलिंग. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नितीन. वेगवान चेंडू होता. इथे देखील वेग, प्रचंड वेग आहे. बॅटची आतली कडा रुबी कट आणि यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक चुकला, परंतु त्याच्या मागचा जो खेळाडू आहे त्यांनी चांगली फिल्डिंग केली आहे. यष्टीरक्षकाच्या मागे जे दोन खेळाडू असतात ना, त्यांचा रोल अत्यंत महत्त्वाचा असतो. खूप महत्त्वाचा रोल असतो, कारण वेगाने बॉल येत असतो आणि चेंडू थांबवणं खूप गरजेचं असतं. रजत मसने विहार शेलू संघाचा कर्णधार. आपण आयोजकांची गाळाभेट घ्यायची आहे. रजत, जबरदस्त षटक हाताळले तर नितीनने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला होता 12. त्याच्यानंतर जयवंत आला, त्याने 13 धावा खर्च केला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा नितीनने स्वतःवर विश्वास दाखवला आणि ह्या ओव्हरमध्ये त्याने तब्बल 3 चेंडू निर्धाव हाताळले, एक वाईट, आणि या वाईटच्या मदतीने त्याने तब्बल 4 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल षटक. या 4 धाव्यांच्या मदतीने 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 29च्या घरात. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये, परंतु थोडीशी घाई आपल्याला करायची आहे, कारण आपल्याला आज एक संघ काढायचा आहे. टॉप 4 मध्ये कोणता संघ जाणार, चुरस सुरू आहे सगळ्या संघामध्ये. व्ही आर शेलू देखील रेसमध्ये. आता ह्या 2 संघांमधून एक संघ निघेल. कोल्हारे संघाने ऑलरेडी 2 सामने जिंकलेत. आता धामोते की बीड, एका बाजूला आपल्याच जवळच्या परिसरातील धामोते संघ, तर दुसऱ्या बाजूला कर्जतहून अगदी कर्जत परिसरातील बीड हा संघ आलाय. कोणता संघ वरचढ ठरेल? आतापर्यंत आपण विचार केला तर कुठेतरी चांगली गोलंदाजी केली आहे धामोते संघाने. अजिंक्य पवार आमच्या सोबत जोडले गेलेत. केटीसी चे सर्वा ड्रोनच्या माध्यमातून त्यांनी जी क्षणचित्र दाखवली आहेत ती मात्र आम्हाला संध्याकाळी मिळतील ही अपेक्षा आहे. एक चांगली रील त्यांच्या माध्यमातून बघायला मिळेल आणि लगेचच आपण ती JKCC ला टॅग करू, पोस्ट करून टाकू. गोलंदाजी मार्कवर कल्पेश. पहिलाच बॉल, जोरदार अपील, शरीराचा वेध घेतलाय, वेगवान चेंडू हाताळलाय कल्पेशने. दामोते संघ म्हटलं की नितीन आणि कल्पेश ही जोडी खूप गाजलेली आहे. दामोदचं क्रीडांगण त्यांनी गाजवलं. गोलंदाजीने नितीनने आणि फलंदाजीने कल्पेशने, या 2 खेळाडूंचं कौतुक व्हायलाच हवं. आता गोलंदाजी मार्कवर कल्पेश आणि यष्टांच्या मागे नितीन आहे. पुढचा बॉल, इथे जागा बुडून खेळण्याचा प्रयत्न केला होता. एकच धाव. वेग प्रचंड आहे कल्पेशकडे, त्यामुळे व्यवस्थित चेंडू खेळता आला नाही. 2 बॅटर बॅटिंग करतायत, रवी फुलावरे आणि सूरजच्या बॅटमधून एक धाव आली आहे. स्ट्राईक रोटेट होतीये. जो नवीन फलंदाज रवी आलाय, आता त्याच्याकडे स्ट्राईक असेल. रवी आपल्या बॅटमधून काही चमत्कार दाखवेल का? मोठे मोठे फटके मारावे लागतील, कारण क्रीडांगणाचा आपण जर विचार केला ना तर 5 ओव्हरमध्ये 60-65 धावा देखील कमी आहेत या क्रीडांगणावर. इतकं चांगलं सुंदर क्रीडांगण आहे. दोन्ही एंडने, एका बाजूने गोलंदाजींना साथ देतो क्रीडांगण, तर एका बाजूने फलंदाजांना साजेशी खेळपट्टी आहे. जर तुम्ही त्या एंडनी खेळलात तर व्यासपीठाच्या दिशेने मोठमोठे भव्य षटकार पाहायला मिळतात, परंतु इथे आता दुसरा एंड चालू आहे. कल्पेश गोलंदाजी मार्कवर आहे. डावकुरे आताचा रवी फुलावरे. डावकुरे आताचे फलंदाज नेहमीच आक्रमक असतात. चला स्पीडअप करा. 20 मिनिटांचा अवधी आपल्याकडे बघा, आणि अंपायर लोकांचं चांगलं लक्ष आहे. आमचा हर्षद देखील काउंटडाऊन लावून बसतो. नेक्स्ट बॉल, कल्पेश टू रवी. कट करायचा होता, स्क्वेअर कट करायचा होता, बॅटची काढा. नितीन यष्टांच्या मागे कोणतीही चुकी नाही आणि गोल्डन डकचा शिकार ठरला इथे रवी फुलावरे. चौथ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
कल्पेश चांगली गोलंदाजी करतोय, 1 धाव त्याने फक्त खर्च केली आहे. न्यू बॅटर यष्टनच्या मागे जे खेळाडू उभे आहेत त्यांच्यासाठी वॉर्निंग असेल आय थिंक अंपायर्स कडून. जबरदस्त अंपायरिंग. जेपी पॅनल, जय पवार आणि सर. शेलूकरांवर साई मसनेवर असलेलं प्रेम आणि त्या प्रेमापोटी त्यांनी शेलू नगरी गाठली आहे, त्यांचे देखील धन्यवाद. इथे फटका चांगला आहे, टायमिंग बघावं लागेल. फटका फसलाय, पकडलाय झेल आणि इथे पहिल्याच चेंडूवर बॅक टू बॅक गोल्डन डक ठरला आय थिंक फलंदाज चिराग. काढायची आहे. काल रात्रभर सगळ्यांनी मेहनत घेतली, आज सकाळी देखील सगळेजण लवकर उठून आले, सगळ्यांचे कौतुक असतील. नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश. काय चेंडू हाताळलाय, ब्लॉक मध्ये टाकला होता परंतु त्याला खोदून काढलाय. 1 धाव कंप्लीट आणि एकच. खूप वेगाने चेंडू फेकलाय, एकच धाव होती, थोडी मिस्टेक केली आणि एकीचं रूपांतर लगेचच 2 धावांमध्ये. ह्या चुका कुठेतरी रोखाव्या लागतील. चांगली फिल्डिंग केली होती, कुठेतरी थोडासा संयम देखील असणं गरजेचं आहे. तो कुठेतरी निसटला संयम आणि लगेचच एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये. यस, मारुती दादा भगत यांचं देखील आगमन होत आहे, त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. बॅटची काढाय, चेंडू हवेमध्ये, आणखीन एक गडी गारद केलाय कल्पेशने. जबरदस्त गोलंदाजी, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती नितीनने, अगदी त्याच्यापेक्षा सर्रास, त्याच्यापेक्षा भारी गोलंदाजी करतो इथे गोलंदाज कल्पेश. पाहुण्यांचं इथे आगमन झालंय. मारुती दादा भगत, भगत ब्रदर्स कडून भरपूर सारे पारितोषिक आपल्याला, स्टंप्स असतील, त्याच्यानंतर चेंडू असतील, त्यानंतर संभाजी काका मसने, राहुल मसने आणि सूरज मसने यांचे पिताश्री संभाजी मामा मसने, त्यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. नक्कीच प्रकाश भगत, भगत ब्रदर्स कडून आपल्याला चेंडू पुरवले गेलेत, कारण जर चेंडू नसते तर आपण सामने खेळतच नसते. त्यांचं देखील खूप खूप कौतुक असतील प्रकाशचे. चार षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 32. कुठेतरी धावसंख्येला लगाम लावण्यात यश आलंय कल्पेशला. काय गोलंदाजी केली आहे, शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर यश. पहिलाच बॉल, चेंडू हवेमध्ये, बराच उंच, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, चुकी होणार नाही, पकडलाय झेल आणि 7वा गडी ते तंबूमध्ये परतत असताना श्री सिद्धिविनायक बीड संघाचा. असतात आणि आपल्या टीमसाठी चाललेली त्यांची धडपड आहे, कारण ज्यावेळी षटकार चौकार जातो त्यावेळी चेंडू परत देखील येणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी जी मेहनत घेत आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद. तन्मय जय आणि संपूर्ण त्यांचा स्क्वॅड. नेक्स्ट बॉल, अख्खू टप्प्याचा चेंडू होता, पुल केलाय, पुल पॉवरफुल सक्सेसफुल, बॉल सीमा पार. हा आलाय मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा देणारा संघर्षमय षटकार.
खेळ अभी नाही तो कभी नाही, संपूर्ण 1 वर्ष 365 दिवस या स्पर्धेची वाट आपल्याला पाहावी लागेल. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 38च्या घरात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. 8वा गडी इथे गारद होत असताना श्री सिद्धिविनायक बीड या संघाचा. त्यांनी कृपया काळजी घ्या, कारण तुमच्यापेक्षा तो चेंडू महत्वाचा नाहीये. जास्तच आतमध्ये चेंडू गेलाय, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. हरकत नाहीये, तो चेंडू गेला तरी तुम्ही बाजूला व्हा. आपल्याकडे भरपूर सारे चेंडू आहेत. प्रकाश भगत म्हणजे दिलदार नेतृत्व आहेत. जर चेंडू कमी पडले तर परत आणून देतील आपल्याला, त्यामुळे एक चेंडू जाऊ दे, हरकत नाहीये. या चेंडूवर मिळाली आहे विकेट. उर्वरित आता 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या तिथेच तिगावली आहे, ती म्हणजे 38च्या घरात. नवीन फलंदाज समीर. टप्प्याचा चेंडू होता, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक लांबून आलाय. जबरदस्त फिल्डिंग सुरू आहे. तुमचं क्षेत्ररक्षण म्हणजे तुमचा 12वा खेळाडू, आणि आज धामोते संघ 12 खेळाडू घेऊन मैदानामध्ये उतरलाय. काय एफर्ट सुरू आहेत, एकही झेल ड्रॉप झालेला नाहीये. माझ्या बघण्यानुसार तरी मला असंच दिसतंय की चांगल्या चांगल्या झेल यांनी पकडल्यात. नितीन कल्पेश आणि त्यांचा संपूर्ण स्क्वॅड. धामोते संघ दामत टुर्नामेंटमध्ये क्वालिफाय झाले होते, तोच कॉन्फिडन्स घेऊन ते मैदानामध्ये उतरलेत आज या शेलू नगरीमध्ये. शेवटची विकेट आहे, 11वा गडी. सौरभ आता खेळपट्टीवर गेलाय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूमध्ये सौरभने एक जरी षटकार लगावला तरी मात्र मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल, कारण शेलू प्रीमियर लीग ह्याच मैदानावर घडली आहे आणि ह्या मैदानावर भरपूर सारे चमत्कार झालेत. 5वा बॉल. ऑल आउट. ऑल आउट झाला इथे बीट, आणि 5 षटकांचा खेळ देखील घोषित झाला. 38 धावा धाव फलकावर, येणारे 30 चेंडू आणि 39 धावांची गरज. लो स्कोरिंग मॅचेस आर ऑलवेज हाय व्होल्टेज, आणि तो हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळेल का, या आपण ऐकूया पुन्हा एकदा जोवेली बदलापूरचा बुलंद आवाज आपल्या सर्वांचे लाडके मॅडी सर यांना. होतं की आपल्याकडे एक ऑलराऊंडर पर्सनॅलिटी आहे, ती म्हणजे संदीपजी गायकवाड सर, की मॅजिकल व्हॉइस ऑफ कर्जत. कर्जतचा एक जादुई आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे, ते आपल्या सर्वांचे लाडके संदीपजी गायकवाड सर यांना मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो. थँक्यू.
ते त्या राज्यात जाऊन बसलेत, त्याच्यामुळे त्यांना त्रास देऊ नका. मनापासून धन्यवाद अविनाश सर, मॅडी सर, दोन दिग्गज समालोचक या ठिकाणी आहेत. आता थोडंसं आपण मॅडी सरांना आराम देऊया, अविनाश सरांना पण लंचचा ब्रेक देऊया. दामोते वर्सेस बीड म्हणजे कर्जत तालुक्याला अलीकडे ना पलीकडे आपण पाहिलं गेलं, एक त्या टोकाचा या टोकाचा वासरेकोंडा परिसरामधून बीड संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. त्यानंतर नेरळ परिसरामधील दामोते संघ आता चॅम्पियन ठरला होता. जेव्हा चषक बनेली टीमला असं वाटलं होतं, बनेली टीमला का आम्ही हा सामना सहजरित्या जिंकू, पण तिथे नितीनची गोलंदाजी आणि कल्पेशची फलंदाजी रुपेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं धावसंख्या बनवली ती 38. रुपेश गवली 39 धावांचं लक्ष आहे. स्ट्राईकला गणेश पाटील, नॉन स्ट्राईकला कल्पेश जाधव आणि गोलंदाजी मार्क वरती रुपेश गवली. पॉवर प्लेचं पहिलं षटक, राईट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑफस्टिपच्या खूपच बाहेर, पंचांनी नो घोषित केलंय. ह्या स्पर्धेची पुन्हा एकदा टॅगलाईन इंदुर्द सम्राट चषक 2025 मध्ये उघड्या डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्रीट, क्रॅश कार्ड दिलाय. इथे लो फुलटा चेंडू होता, टार्गेट करण्याचा प्रयत्न, इथे फलंदाज बाद होतोय. बिग 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 विकेट, मोठा झटका असेल प्रथमेश दामोते संघाला. फ्रीटचा चेंडू होता, धावचीची अपील केली होती आणि पंचांनी सांगितलं इट इज आउट, फलंदाज बाद. झटका क्रमांक 1. ना त्यावेळी पहिला चेंडू नो आपण पाहिला, बांदिवली संघाने फेकला होता. त्यानंतर अली सम्राटनगर नेरळ मधला फलंदाज फ्रीटच्या चेंडूवरती धावचीत झाला होता. त्याच पद्धतीने शेवटची या पहिल्या फेरीतली मॅच आपण पाहतोय. सेकंड इनिंगला सुरुवात झाली, पहिला चेंडू नो आला, फ्रीटच्या चेंडूवरती मोठा झटका, कल्पेश जाधव बॅक टू पवेलियन झालाय. नवीन फलंदाज जयवंत उर्फी चेंडू, शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही, फलंदाज बाद. बॅक टू बॅक विकेट, रुपेश गवली अफलातून कामगिरी करतो, चांगली गोलंदाजी. झटका क्रमांक 2 दिला गेलाय, तो प्रथमेश दामोते संघाला. यश आपण पाहतोय, इथे इनसाइड एज होती का, थोडासा फॉर्मलिस्टीच्या पाठीमागे गडबड घोटाळा. डॉट चेंडू आलाय, रुपेश काय गोलंदाजी करतो. पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिला चेंडू सरळ लाईनच्या बाहेर फेकला होता, जिथे नो चेंडू आला क्रीज लाईन होता तो. तर अन्विषा इलेक्ट्रिकल्स कडून आईबा जेलसाठी जे आमचे स्वयंसेवक आहेत 200 रुपयाचा पारितोषिक. प्रेक्षकांसाठी पण ती सुवर्ण संधी असेल. आईबा जेल पकडा, 200 रुपयाचा पारितोषिक घ्या. पूर्ण टुर्नामेंट मध्ये आपण प्रेक्षक आणि जे आमचे स्वयंसेवक आहेत त्यांना सुवर्ण संधी.
आणि सर्वाधिक जास्त जो आमचा स्वयंसेवक झेल घेईल ना त्याच्यासाठी अरविशा इलेक्ट्रिकल कडून गिफ्ट असणार. स्वतः चेंडू आपण पाहतोय मिड अंडर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडस फंबल जाणवलं गेलं आणि इथे फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. लक्ष नव्हतं गणेशचा, यशला वापस पाठवलं होतं, कुठेतरी चुकी झाली होती. दोन धावा. चला प्रेक्षकांनी आमच्या स्वयंसेवकांना सुवर्ण संधी आहे. आईवा झेलसाठी 200 रुपये आहेत आणि आमचे स्वयंसेवक आहेत सर्वाधिक जास्त जो झेल पकडेल स्वयंसेवक त्याला गिफ्ट. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. एका धावीने स्कोर कार्ड. 39 धावांचा पाठलाग करायचा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 आकड्यावरती. काय सुरुवात आहे. धावसंख्या कमी बनवली पण गोलंदाजी मार्क वरती आले आणि त्यानंतर रुपेशने चांगली गोलंदाजी केली. चॉकलेट डीला खराब चेंडू टाकला, पहिला नो चेंडू, त्यानंतर प्री हिट वरती विकेट. बॅक टू बॅक जयवंत माघारी परतला. इथे गणेश पाटील पुन्हा बॅक टू बॉलर चेंडू लॉंग ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षक जो लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक होता पंकज तिथे पोहोचलाय. सिंगल या ठिकाणी रोटेट होते. सिंगलने स्कोर कार्ड 4 आकड्यावरती. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. 4 धावा स्कोर कार्ड वरती. 24 चेंडू. आता विजयासाठी 35 धावांची गरज आहे. कमी कालावधीमध्ये सुंदर नियोजन कसं करायचं तर जरूर जे कोलोमा माता शेलू संघाकडून पाहायचं. कारण काल रात्री परत तयारी नव्हती आणि एका रात्री त्यांनी रात्रभर जागले तयारी केली. सकाळी पुन्हा एकदा 7 वाजता इथे हजर राहून का स्पर्धा नियोजन करताना संघ जमा करण्यापासून प्राइज जमा करण्यापासून या ग्राउंडची मरम्मत करण्यावर भरपूर त्रास सहन करावा लागला त्यांना. धावपळ असते कारण डेच्या टुर्नामेंटमध्ये संघ जास्त खेळत नसतात. 30, 35, 40 दुसरं पॉवर प्लेचं षटक आपण या ठिकाणी पाहतो. गोलंदाजी मार्क वरती या बीड संघाकडून रवी फुलवरे. खूप मोठं नाव आहे. शिस्तबद्ध संघ म्हणून आम्ही बीड संघाला पाहतोय. एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून असतो. कमी स्पर्धा खेळत असतो कारण जास्त स्पर्धेमध्ये टाइमच नसतो. कारण बुधवार, शुक्रवार आणि रविवार म्हटलं गेलं तर शर्ती असतात आणि बीड संघाचे अर्धे प्लेयर ती शर्तीमध्ये असतात. चांगला चेंडू. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. एकूण धावांचा लक्षाचा पाठलाग करायचा आणि इथे धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. सावध पावित्रा घेतले दामोदर संघाने कारण आघाडीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. गोलंदाज तयार रवी. यश आपण पाहतोय. स्ट्राईकला यश. 4 चेंडू आणि 1च धाव त्याच्या खात्यामध्ये जमा आहे. 3 चेंडू निर्धाव खेळताना दिसला यश. बघा या ठिकाणी शेलू ग्रामपंचायतीचे थेट सरपंच माननीय
शिवाजी शेठ खारीक साहेब आणि त्यांचे सुपुत्र सतीशदादा खारीक यांच्या माध्यमातून या स्पर्धेआधी दुसऱ्या क्रमांकाचं कॅश प्राईज डिक्लेअर झालंय. दादांचं मनापासून गोडवर धन्यवाद, आभारी आहोत. रवी पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी मार्क वरती, पुढचा चेंडू लेझी क्रिकेट. लो स्कोर मॅच म्हटली गेली तर इथं धावसंख्येचा पाठलाग करणं अवघड होऊन बसलंय. मॅच आपण पाहिली गेली तर कुठेतरी सरस होते बीड संघाच्या बाजूने. कल्पेश आणि जयवंत बाद झाल्यानंतर हाकार माजलाय. इथे आहे अंततः पसरली ती धावते संघाच्या गोठ्यात. रवी चांगली कामगिरी करतो. पहिला चेंडू ती सिंगल आला. बॅक टू बॅक डॉट चेंडू या ठिकाणी पाहिलं गेलं. रवीचा पुढचा चेंडू इथे वाईट चेंडू पंचांनी घोषित केलं, सॉरी सांगितलं या ठिकाणी. बॅट शिनर्स घेतले गेले, कडा घेतली, फलंदाज बाद. याच्या स्वरूपात तिसरा झटका दिला जातो आहे. प्रथमेश दामोते संघाला. चार चेंडू आणि एक विकेट प्राप्त केला आहे. इथे आता पाहतोय बॅकफूट वरती ढकललाय प्रथमेश दामोते संघाला. आता संघाची जी खऱ्याने मजबूत जोडी म्हटली जाते, ज्यांनी नाईट स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी केली. दोन चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. पाच धावा, अजूनही 34 धावांची गरज आहे. वीस चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रिवासाठी दूध आणि तलवार. नितीन मैदानावरती आला आणि लगेच पहिल्या चेंडूवरती केला चेंडूवरती वार. चेंडू झाला फरार, रस मिळतील 4. इथे आला चौकार. ठोक डीजे. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. 30 धावांची गरज, 19 चेंडूचा खेळ शिल्लक. सांगितले या दोन खेळाडूने आणि कल्पेश याचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. नाईट स्पर्धेमध्ये चावा चषकामध्ये केलेली अद्भुत कामगिरी, अफलातून खेळ त्यांच्या माध्यमातून. इथे चांगला चेंडू, अफलातून स्वतःला यार करून धरून घेतलं होतं. डॉट चेंडू आला, निर्धाव चेंडू. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झालंय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. येणारे 18 चेंडू, 30 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 10 धावांची गरज असेल. चला
18 चेंडू आणि 30 धावांची गरज. प्रत्येक षटकात 10 धावांची गरज असेल. धावांचा पाठलाग करायचे. पहिलं षटक पॉवर प्लेचा फेकणारा रुपेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज झाला. राईट हँड ओव्हर द विकेट गणेश पाटील साठी. इथे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला. वाईडी स्ट्रॉंग आणि काऊ कॉर्नर मध्ये शतरक्षक आहे रवी. सिंगल घेतली जाते. सिंगलने स्कोर कार्ड 10. इथून प्रत्येक षटकात 10 धावा फटकावायचे आहेत. प्रत्येक षटकात 10 धावांची गरज. पुढचा चेंडू वरपी चेंडू आपण पाहतोय. एकदा पूर्ण केली जाते. वेट अँड वॉचची भूमिका केली गणेशने. थांबवलं नितीनला. अतिघाई कधी संकटात नेऊ शकते या पद्धतीने पाहिलं गेलं. 2 सिंगल. टर्नमॅनला शतरक्षक जरूर होता त्या ठिकाणी. मोठा झटका मोठा आघात झाला असता. 3 चेंडू 3 सिंगल. संख्या स्कोर कार्ड 12. 27 धावा अजूनही बनवायचे आहेत. इथे 1-2 मोठे फटके खूप महत्वाचे ठरतील. विजया दिशेने वाटचाल करायचे आणि दांपोते संघ आगेकूच करायचे तो मोठे फटकेने गरजेचं. तो बीड संघ अफलातून कामगिरी करतोय. त्यांची गोलंदाजी एकदम सुरेख आहे. चांगलं शतरक्षण चालू आहे. रुपेचा पुढचा चेंडू. इथे फुल लेनचा चेंडू 20 मध्ये फेकला. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. स्वप्नील होता त्या ठिकाणी. मोठा झटका पुन्हा एकदा दिला जातो आहे. तो प्रथमेश दामोते संघाला. इथे धावांचा पाठलाग करायचं होतं पण कुठेतरी चुकी केली जाते. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये नितीन बाद झाला. झटका भेटला प्रथमेश दामोते संघाला. 4 चेंडू अफलातून फेकलेत रुपेशने. पहिल्या सामन्यामध्ये आपण पहिल्या षटकामध्ये कल्पेश जाधवचं धावचीच विकेट. त्यानंतर जयवंत माघारी परतला आणि ज्या रेंजमध्ये जयवंतने झेल दिला होता तिथेच आपण पाहतो त्याच एरियामध्ये नितीन झेल देऊन बाद झालाय. राहुल आला नवीन फलंदाज. जसा शेलूचा करण तसा धामोत्याचा राहुल. दोघांमध्ये फक्त हाईटचा फरक. महाराष्ट्र होमगार्ड सेवेत कार्यरत आहे. आमचे गोल्डन मॅन फिंगर सॉफी आमच्या सोबत आहेत. त्यांच्या सोबत आपण पाहतोय भरतीला होता. इथे सिंगलने स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तेरा चेंडू 26 धावांची गरज. शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. रुपेश तयार होतोय पुन्हा एकदा. वरपी चेंडू ब्लॉकर टाकला. चेंडू आपण पाहतोय ब्रह्मास्त्राचा मारा. अफलातून गोलंदाजी मित्रांनो तारीफ करायला बघेल. जोरदार टाळ्या होऊन द्या रुपेशसाठी. काय गोलंदाजी केले. अफलातून गोलंदाजी. फक्त धावा खर्च केल्या 5. 1 विकेट प्राप्त केला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14. चला डिंग ब्रेक असेल पाणी पोहोचवा मैदानात. आता 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. मॅच अजूनही संपली नाहीये कारण गणेश पाटील अजूनही मैदानावरती उभा आहे. सध्या चर्चेत असलेली कर्जत टेनिस क्रिकेट मधून शेलीगावची जोडी 16-17 वर्षाचे हे युवा सितारे प्रेम आणि यश. दोघांमध्ये दमखम आहे. दोन्ही 2 अक्षरी नाव असली तरी दोघांमध्ये खूप सारं साम्य आहे. दोघे अष्टपैलू खेळाडू. मजा आली ती जिवलग चषक. अफलातून कामगिरी जिवलग चषकामध्ये. सध्या आदत बैल जसे मैदानात चालतात तसे आमचे यश आणि प्रेम सध्या क्रिकेटच्या मैदानावरती आगेकूच आहेत. दोघांना शुभेच्छा असतील. पण जाऊया मैदानावरती जिथे रंगतदार स्थितीमध्ये सामना होऊन ठेपला आहे. येणारे 12 चेंडू आणि
25 धावांची गरज. बघा 2020 ग्रुप सुंदर बैलाचे मालक कुमार सूरज संभाजी मसने, आमच्या संभाजीदादा मसने यांचे सुपुत्र. हा आता श्री अजून झालं नाही दादा, वाढ निश्चय झाले. हा तेवढंच झालंय ना, वाढ निश्चय अजून पुढे बाकी आहे. या दादा व्यासपीठावरती या, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. चला जाऊया मैदानावरती. 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. रोड एंड करून पाहतो गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय गोलंदाज. यशचा पहिला चेंडू, षटकार. लाजवाब प्रयत्न होता. रवी काय प्रयत्न केला होता रवीने, अफलातून प्रयत्न, टायमिंग जरूर त्या ठिकाणी घेतलं होतं. षटकार अर्जित झाला. मी सांगितलं जोपर्यंत गणेश पाटील मैदानावरती आहे ना तोपर्यंत सामना आपण पाहतो कोणाच्या बाजूने दुखणार नाहीये. मध्यंतरावरती इथे षटकाराला धावसंख्या स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती. उर्वरित 19 धावांची गरज आहे 11 चेंडू मध्ये. 11 चेंडू 19 धावा. क्रिकेट आहे, क्रिकेटच्या मैदानावरती कधी कुठेही काही होऊ शकतं. गोलंदाज तयार. इथे चांगला चेंडू, डॉट चेंडू आला. एक डॉट चेंडू कमबॅक करून देईल बीड संघाला आणि एखादा मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा येऊन देईल तो दामोदर संघाला. षटकार आला, त्यानंतर डॉट चेंडू. 19 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मॅच आपण पाहतोय सुरेखरित्या चालले. इथे ओरपी चेंडू, शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. इथे बिग विकेट, मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा. फलंदाज बाद होतो गणेश पाटील आणि इथे झटका आणि झोटका 420 चा हा व्होल्टेज झटका भेटला गेलाय दामोदर संघाला. ज्याच्यावरती आशा होती, ज्याच्यावरती विश्वास होता, तो फलंदाज बाद झाला. गणेश कमबॅक केलं या ठिकाणी बीड संघाने. षटकार खाल्यानंतर तो डॉट चेंडू आणि हा विकेट खूप महत्वाचा आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक, 19 धावांची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट. विजेता संघ भिडेल VR शेलू यांच्या विरोधात सेकंड राऊंडला. सिंगल या ठिकाणी घेण्यात आली. सिंगलने स्कोर कार्ड 21-18 धावांची गरज आहे. 8 चेंडू 18 धावा. एखादा मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देईल दामोदर संघाला. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. थोडं फास्ट घ्या, जास्त वेळ घेऊ नका, कारण अजूनही आपल्याला 2 मॅच कव्हर करायचे. पुन्हा एकदा मैदानाची डागडुजी करावी लागेल, त्यामुळे आपण लवकरात लवकर मॅचेस या ठिकाणी समाप्त करायचे. इथे स्टेप आउट करून खेळला डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. आशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं जात आहे. 7 चेंडू आणि 18 धावा. 3 षटकारांचा खेळ बाकी. 3 मोठे फटके, पण इथे 7 चेंडू. अर्थात बघितलं गेलं
तर या षटकातला शेवटचा चेंडू आहे. यश पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर काय कमबॅक पाहायला मिळालं. डॉट चेंडू, त्यानंतर गणेशचा विकेट, सिंगल आणि डॉट. इथे लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, पंचाने हेरलं, सांगितलं वाईट चेंडू. कमबॅक करण्यासाठी एक धाव दामोते संघाच्या खात्यामध्ये. संख्या विजयासाठी 17 धावांची गरज. 7 चेंडू आणि 17, दोघांमध्ये 7 कोण देणार? बीड संघाला गोलंदाज साथ देणार का दामोते संघाला राहुल तारणार? एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील, शेवटचा चेंडू. उर्फी चेंडू, एक धाव या ठिकाणी घेतली जाते. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न, चिते की चपलाईने धावले जरूर आणि इथे मागे झाला राहुल. एक धाव, एक फलंदाज धावबाद. येणारी 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. 30, 29, 28, 27. दामोते संघाला तारण ठरला. राहुल या ठिकाणी सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. उर्वरित 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. एक षटकार आगेकूच करणारा ठरला गेलाय. पाच चेंडू आणि 10 धावांची गरज. राहुल तयार, स्ट्राईकला आहे. इथे पाहतो गॅप मधून चेंडू ढकलला गेला. वन बाउंड चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार या ठिकाणी अर्जित झाला. मॅचची हवा काढून घेतले तरी जरूर, पण पिच्चर अभी बाकी है मेरे दोस्त सांगणारा चौकार. जरूर जरूर त्याला सर्व आणि त्या बारक्यासाठी संगीत या ठिकाणी लावलं गेलं आणि आमच्या आवी सर आणि मॅडी सरांनी पण कौतुक केलं. हर्षद डीजेचं सुंदर संगीत ते परफेक्ट टायमावरती लावतो. आता मॅच मध्ये आपण पाहतो ट्विस्ट. 4 चेंडू 6 धावांची गरज.
4 चेंडू. नो चेंडू. वाईट मागितला होता. क्रीज लाईनच्या बाहेर चेंडू. इथे नो चेंडू आला. अतिशच्या या चेंडूवरती आपण पाहतोय ही नोची एक धाव. 4 चेंडू 5 धावा. यानंतर असे फ्रीट क्रॅश कार्ड दिलंय. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. फ्रीटचा चेंडू. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीट. अफलातून अजूनही मॅच बाकी आहे. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. इथे शॉर्ट पिच चेंडू. फ्रीटच्या चेंडूचा भरपूर समाचार. राहुलच्या बॅट मधून आलाय. A1 क्वालिटीचा हा यूज. हँडसम ब्युटिफुल सिक्सर. षटकार. आहेत ज्या दामोदर संघाला तारणा ठरला. राहुल 18 चेंडू 18 धावांची गरज असताना 3 षटकार ठोकलेत. 2 चेंडू 12 धावांची गरज असताना त्याने लगातार 2 षटकार ठोकलेत. 1 चेंडू 6 धावांची गरज असताना त्या राहुलने षटकार ठोकलाय ना. आज 6 चेंडू आणि 16 धावांची गरज असताना 2 षटकार 1 चौकार खेचला अफलातून. चला या दामोदर संघाचा कॅप्टन VR शेलू संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टॉस साठी आज आहे आणि कॉम बॉक्स मध्ये असतील मॅडिस सर आणि त्यांच्या सोबत जॉईन होतील अविनाश तरे.